घरामध्ये ना जुनी कपडे ही एक फार मोठी समस्या होऊन बसते. तर माझ्याकडे हे तुम्हाला दाखवते. हे एक भरून जुनी कपडे काढलीत आणि एवढंच एक भरून एक गोधड शिवायला दिलंय आणि एवढंच एक भरून दिलेलं पायपुसण्या शिवून घेतले, तयार नाही आणले. आता ह्याचं मी काय करायचं, मी ह्याचं बसून बसून विचार करते. टी शर्ट आहेत, मऊ मऊ कपडे, आणि ह्याची घरी बसून बसून गोधडी शिवतात का, तसं एक पायपुसणं शिवायचं. कारण सध्या मी आराम करते, म्हणजे सुट्टीवर आहे. तर हे काम आता करायचं ठरवलं आहे. तर आता गंमत सांगते, हे जरा बाजूला ठेव. साड्या असल्या तरी घ्यायच्या, कपडे असली तरी घ्यायची, नवीन टॉप दिसला की घ्यायचा. म्हणून मी काय केलं, ह्या कपड्यांचं पहिले विल्हेवाट लावायचे, मगच दुसरे कपडे घ्यायचे. बघा सुधा मूर्ती आहेत ना, त्यांना तर कोण ओळखत नाही, सगळे ओळखतात. तर ना त्यांनी नवीन साड्या घ्यायचं त्यांनी पूर्णपणे बंद केले. त्या म्हणाल्या, माझ्या मिस्टरांनी मला एका ठिकाणी ते फिरायला गेल्यानंतर एका वेळी जवळजवळ 52 साड्या आणल्या. हो, 52 साड्या आणल्या. आणि सुधा मूर्तीताईंनी बघितलं की ह्या 52 साड्या काय करणार आहे मी आता. त्या किती मोठ्या बिझनेसमन आहेत ते तुम्ही ओळखताच. तर त्या म्हणल्या, मी ठरवून टाकलं की आयुष्यात नवीन साड्या घ्यायच्या नाहीत, याच वापरायच्या. आता मी पण खूप, म्हणजे हे ऐकल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं. कारण माझ्याकडे पण एवढा ढीग पडलाय ना, हात लावायला, त्याची ब्लाऊज आणि त्याची परकर पेटीकोट शोधायला वेळ नाही. हे सरळ आपलं चुडीदार घेतले, 2 ड्रेस 4 ड्रेस काय असतील ते, आणि त्याची विल्हेवाट लावायला पण बरं पडतं. असं नाही की मी गरिबांना देत नाहीत, तर देत असते. तर गरिबांना देणं आणि का द्यायचं आणि का नाही द्यायचं ह्याचं पण मी उत्तर सांगते. कारण बऱ्याचदा जसे सगळे चांगले चांगले दिसणारे पालक मुलांना चांगल्याच प्रकारे सांभाळत असतात, असं अजिबात नसतं. तसं गरीब दिसणारे प्रत्येकजण चांगलाच असतो असं पण अजिबात नसतं. त्यामुळं आता मी जे काय सांगणार आहे ते तुम्ही निवांत बसा आणि निवांत ऐका. चला तर मग पुढच्या गप्पा मारायच्या. तर नवीन कपडे हा जसा गोड विषय असतो, तशी जुनाट झालेली आणि पोतं भरून ठेवायला, आम्ही याला फरी म्हणतो. फरीत भरून ठेवणे. फरी म्हणजे ते आता प्लास्टिकचं पोतं मिळतं का, ते त्याला आमच्याकडं फरी म्हणतात. तर ते फरी भरून ठेवायचे. तर त्या नवीन कपड्यांच्या गोड आठवणी आणि जुन्या कपड्यांच्या नको वाटणाऱ्या आठवणी, म्हणजे नकोच ते रोज दिसले की कपाटात जागा नाही, कपाटात जागा नाही असं चाललेलं असतं. तर मी तुम्हाला काहीतरी सांगणार होते ना, आता ते सांगते. काय झालं, जुने कपडे हो. मी एका बाईला सहज विचारलं, म्हटलं जुने कपडे आहेत हो माझ्याकडं आणि काय करू म्हटलं सगळ्यांना. आता ते कुणाला द्यायचं म्हटलं, काय म्हटलं तर ते पण गिल्टी वाटतं, म्हणजे कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही. तर ती म्हणाली, थांबा थांबा तुमच्याकडे लय कपडे आहेत का, तर म्हटलं आहेत, म्हणजे बऱ्यापैकी आहेत म्हटलं. तर म्हणाल्या, असं करा तुम्ही घेऊन या म्हणे. बरं. तर म्हटलं बरं म्हटलं ठीक आहे घेऊन येते. म्हटलं का हो म्हटलं, काय करणार आहे त्याच्यापासून, काय तुम्ही पिशव्या वगैरे शिवणार आहात का, काय तुम्ही काय करता का म्हणून मी त्यांना विचारलं. म्हणजे आम्ही काय करत नाही म्हटले, नीट आहे, आम्ही काय करणार नाही म्हणे. आमच्या शेजारी ते आमची एक चुलत जाऊ आहे बघा, आणि म्हणाले तिला 7 पोरी आहेत, 7. भारताचं वाटोळ कसं करायचं त्यांच्याकडून शिकाय. 7 पोरी आहेत म्हटले, 8वा मुलगा आहे आणि परत अजून एक मुलगा होईल म्हणून त्यांनी चान्स घेतला, तर 9वी मुलगी झाली. तुमच्याकडं कुठलीही कपडे द्या, त्यांच्या घरात फक्त मुलींचे कपडे द्या, प्रत्येक साईजची मुलगी कपडे घालते.
हो ठीक आहे म्हणजे 2 दिवसांनी म्हटलं मी घेऊन येते. मग गंमत अशी झाली. दुसऱ्या दिवशी ज्यांना म्हणाले ना द्या की कपडे द्या जुनी म्हणून, तर त्याच आणायशी मला गाठ पडल्या. आणि त्या म्हणल्या अहो मॅडम थांबा थांबा, म्हणे तुमच्याकडे जुने कपडे आहेत ना. तर म्हटलं हो आहेत. मी आपलं तर तिच्या जावेला बोलले होते हो, द्या की आणून. तर म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं देते आणून, काय प्रॉब्लेम नाही. तर म्हटले अहो आमची जाऊ म्हटली मॅडमकडे जुनेले कपडे आणि मॅडम म्हटल्या कोणाला तर द्यायचे आहेत, नाहीतर मग गोधडी वगैरे शिवायची, असा साधा विषय. तर त्या म्हणे आम्हालाच द्या की म्हणले, आमच्याकडं 7-8 पोरी आहेत त्या म्हटल्या, आणि थोरली पोरगीला बसायसारखी असली तर बरंच झालं. तर म्हटलं थोरली पोरगी काय काय नाही म्हटली तर 13वीला आहे. बरं असू दे. तर म्हणे तिला द्या ती कपडे, त्यातला ड्रेस वगैरे असले चुडीदार वगैरे तर ते घालून जाईल. तर म्हटलं तिला बसत नसली तर काय करणार सांगा. म्हणजे नाही बसू द्यात म्हटली, धरून बिरून टिपा बिपा मारून. म्हटल्या त्याला काय होतंय, हाय म्हटल्या मशीन आमच्या जावची शेजारी, तुम्हाला म्हणली का नाही तिचीच मशीन आहे, तिच्याकडनं टिपा मारून घ्यायच्या, 5-50 रुपये गेलं तर परवडते. कुठं नवीन कपडे आणता, आणि तुमची काही कपडे चांगलेच असणार, तुम्ही काय पाक जुनी मळकी होईपर्यंत घालणार आहे. नाही घालणार म्हटलं. बरोबर आहे म्हटलं तुझं, पण कशाला म्हटलं पोरींना सगळी जुनी. आता तुला म्हटलं हा गरजच असती तर मग म्हटलं ठीक आहे बाबा, परिस्थिती तर अरे बेकार बाद परिस्थिती आमच्या. काय पोरी एवढ्या सांभाळायच्या. बघा आम्ही वर्षात नाही एकदा त्या पोरालाच तेवढं दिवाळीला कपडे घेतो, मग माझा भाव बिव घेतो का तरी कुलतो या काय म्हणून. पोरीसनी नाही बा आम्ही काय घेत नाही. खाल्ले तिकडं जुनं पानं घेतील, त्यांचं नवरं शिकवतील, पर हिला मी बंद करणार आणि लगीन करणार आहे म्हटल्या. म्हणजे बाकीच्या पोरींची लग्न केव्हा करायची. हां तर म्हटलं पोलीस भरती भेटेल का ना पोरगी चांगली. कशाला पोलीस, ती त्यांच्या नवऱ्यासनी गरज असली तर शिकवतील. आता पुरी असणारे आयाच मोठे येते म्हणायला लागली. तुम्ही आपलं गप्ती जुने कपडे आणून द्या पोरीसनी आमच्या, आणि घालतील आमच्या पुऱ्यावर, तेवढंच तुम्हाला पुण्य लागेल. मी म्हटलं आता मी तर कुठं कसलं पाप करायला निघाले, पुण्याचीच गोष्ट आहे. पण जाणून बुजून तुम्ही म्हटलं भिकारी झाल्यासारखं वागता हो का. म्हणून म्हटलं पोरींना जुनी कपडे द्या म्हणून सांगता. हां तुम्ही जन्माला घातले तुम्हाला कळत नव्हतं का. अहो द्या असू दे हसण्यावरीने का, तर कपड्यांच्यासाठी. आता मी त्याच्यातली बघून म्हणजे जुनी पाणी अशी ते बघून पाक जुनी होईपर्यंत आपण वापरत नाही, हे खरंच आहे. पण चांगले ड्रेस नेऊन दिले. आणि माझ्याकडे अशा साड्या होत्या की ज्या म्हणजे मी नेसत पण नव्हती, कोणी तर असं हे केलेल्या ओटीत घातलेल्या. तर मला म्हणजे फुल साईज साडी लागते, असं लहान अपुरे असतात, मग त्याचं काय करायचं असा पण प्रश्न असतो, देतात लोक. तर त्या साड्या 2-3 नेऊन दिल्या. तिच्या आईनं त्या साड्यांचे ड्रेस शिवून त्या पोरींना घातले. म्हणजे आता ह्याच्यावरती विचार केला तर खूप गहन विचार आहे. कारण पोरींना म्हटले की जुनी कपडे, पोराला म्हटलं की नवीन कपडे. मी म्हटलं त्याला तेवढी नवीन कशी घेता. अहो त्याला आम्ही भीकबाळी घातली. भीकबाळी म्हणजे कानात म्हणजे रोज ते मंगळवारचं वगैरे आम्ही ते मागितलं आहे जोगवा, आणि ते कोणी पैसे देते कोणी, त्या पैशातनं आम्ही त्याला भीकबाळी घातली. मग त्याला नवीनच कपडे घ्यायला लागतात. जाऊ दे म्हटलं, कुठं त्यांची विचारसरणी बदलायला. अरे देवा म्हटलं, सावित्रीबाई आणि फुल्यांनी जिथं डोकं टेकले तिथं तुमचं आणि आमचं काय. म्हटलं ठीक आहे म्हटलं, देते म्हटलं आणून. आणि मी सिलेक्टेड चांगले कपडे नेऊन दिले. त्या पोरी जाम खुश झाल्या. तुम्हाला असं वाटतं का की खरंच एका मुलीसाठी एवढ्या मुलांनी बलिदान द्यावं. हो सॉरी, एका मुलासाठी एवढ्या 7-8 पोरींनी बलिदान द्यावं. आणि अवघड आहे, फार अवघड आहे. म्हणजे तसा विचार न केलेला बरा. आणि किती वेळा कोण कपडे घेऊन देणार हो सांगा. दिली मी नेऊन, पण ते कुठं तर मला गिल्टी वाटतं. मला गिल्टी वाटलं.
मग ती जी एक असती तर मी नेऊन दिली असते, मग परिस्थिती बेकार. ह्याला काय म्हणतात, गरीब असून काय उपयोग नाही, मुजोरपणा नसायला पाहिजे. तर मी असं माझं लॉजिक लढवलं, तुम्हाला सांगितलं. तर तुमचं काय लॉजिक असले तर या 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 आमच्या घरी. कमेंट बॉक्स नावाचं आमचं घर आहे, त्या घरात या आणि मनसोक्त लिहा. बाय बाय अँड बाय.